विदितं वा सर्वमेतत्क्षमध्वं जय जय करुणाब्धे श्रीपती मे मुकुंदम। दत्त अवतारोत्सव दिनिमित्त साजरा होत असलेला हा सप्ताह आणि या सप्त्याच्या 6व्या दिवशी साजरा होत असलेलं हे सत्र दत्तवर्दी आराध्य संस्थान श्रीकृष्ण मंदिर भुसावळ नामाचे 10 ठाय प्रकरण आहे। ठाय म्हणजे उपाय, ठाय म्हणजे काय होईल, देवाचे नाव घेतल्याने काय होते, कसं, याचं सह उदाहरण या प्रकरणामध्ये आलेलं आहे। वायुदेव व्यासांची कृती आहे। आज आपण प्रकरणाच्या मध्यभागामध्येच अर्थातच आता नाम पडते आकाश धरी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। कालच्या सत्रामध्ये आपण तरी नाम वाजत वारा धरी, जोराचा वारा वाहतो तेव्हा माणसाला एक भीती वाटते। वादळ पाहिल्यानंतर किंवा वातेचा तो आवरण आहे, अथवा कधी कधी पृथ्वीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर एक वावटळ तयार होते। वावटळ तयार झाल्यानंतर आपल्याला भीती वाटते त्याची। लहानपणी सांगितलं जायचं की त्या वावटळाच्या जवळ गेलं की ती वावटळ माणसाला घेऊन उडते। आहे तेवढी ताकदही असते त्या वाऱ्यामध्ये। वारा असेल, पाणी असेल, अग्नी असेल, हे अत्यंत भयानक ताकदवर वस्तू आहे। दिसत नाही परंतु यांची ताकद भयानक असते। जर पाणी कुठं बारीकशी सांड जरी असली त्याच्यामध्ये शिरले तर संपूर्ण आपली वाट बनवता ते संपूर्ण एक मोठ्या एखाद्या पाण्याच्या जलाशयामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं। अमेरिकेमध्ये एक ॲमेझॉन नदी आहे। 2 पाषाणामधून कुठून तरी बारीक एक थेंब पाणी पडते। सातत्य आहे त्या पाण्याच्या पडण्यामध्ये। दर 7 सेकंदाला एक थेंब पडते। त्या थेंबातून नदी निर्माण झालेली आहे। सगळ्यात मोठी नदी ॲमेझॉन नदी आहे। सातत्य आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह। तसं वारा जे आहे, वाजत वारा धरी, वारा ज्यावेळेस वाहतो एक भीती वाटते। उपलक्षणे ही एक उपमा आहे। वाहणारा वारा, जर असं वाहणारा वाऱ्याची भीती जर वाटत असेल आणि तेव्हा देवाचं नाव जर आपल्या मुखामध्ये असेल तर ती आपली भीती निघून जाते। आपल्यापर्यंत ते वारं जे आहे किंवा त्रास जे आहे, विघ्न जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही। डोमेग्रामी साधाचे लिळेचे न्याय, स्वामींनी अभय दिलेला आहे। साधांना सांगितलं, न भियाहो साधेव, येथून तुम्हावरी वाजत वारा धरी जाईल। घाबरू नका, आम्ही आहोत ना, मैं हूं ना। मी असल्यानंतर काय भीती आहे तुम्हाला? असं एखाद्या लहान मुलाला आपण हातामध्ये घेतो आणि त्याला असे हवेमध्ये उडवतो। उडाल्यानंतर तो मुलगा घाबरत नाही आहे, कारण त्याला माहिती आहे खाली वडिलांचे हात आहेत, वडील माझा खाली पडू देणार नाही। एक सक्षम हातामध्ये मी आहे। तसं आपण ज्यावेळेस देवाचं नाव घेतो त्यावेळेस तेवढी आपल्याला शाश्वती हवी आहे। मी देवाचं नाव घेतल्यानंतर मला काही विघ्न होणार नाही। एक हवेमध्ये प्लेन चालू आहे, 15,000 फुटाच्या उंचीवरून प्लेन चाललेलं आहे आणि अचानक वर आकाशामध्ये वादळामध्ये ते सापडते। सगळे लोक घाबरतात। प्लेनमध्ये पळापळ सुरू होते। मात्र प्लेनच्या बिझनेस क्लासमध्ये एक मुलगी निश्चल शांत बसलेली आहे। 8-10 वर्षाची आहे। सगळे घाबरलेले, सगळे घाबरतायत, काय होईल सांगता येत नाही।
मोठमोठाली माणसं आहे त्याच्यामध्ये, पण ती मुलगी अगदी निश्चल शांत आहे. थोड्या वेळानंतर ते प्लेन व्यवस्थित शांत होते, व्यवस्थित स्थिर होते. सगळे आपल्या जागेवर बसतात. कुजबूज सुरू होते. कशी घाबरलो होतो नाही आपण. काही झालं असतं तर खाली पडलो असतो, 15,000 फुटावरून खाली जर पडलो असतो आकाशातून, आपलं काही शिल्लक राहिलं नसतं. कोणी म्हणतो हो मी खूप खूप घाबरलो होतो, मला तर घामच फुटला होता. पण या सगळ्या वातावरणामध्ये ती मुलगी शांत बसलेली आहे. त्या मुलीजवळ ते शेजारी म्हणतो, का हो इतकं सगळं झालं, सगळे घाबरले, तू अगदी निश्चळ बसून राहिली, तुला भीती नाही वाटली? ती पुन्हा तिनं हास्य केलं. ती म्हणली नाही, मला अजिबात भीती नाही वाटली. ती म्हणाली का भीती नाही वाटली? ती म्हणाली जी प्लेन उडवणार ते ना, जी प्लेन उडवत आहे ते माझे पप्पा आहे. मला माझ्या बाबावर भरोसा आहे, माझ्या वडिलावर भरोसा आहे. काही होऊ शकत नाही मला. त्यांची एवढी जी त्यांनी तपस्या केलेली आहे, कोणालाच काही होऊ देणार नाही. ते एवढी शाश्वती असावी लागते, हवी आहे. देव आहे, देवावर आम्ही जर सोपवलं, देवाचं नाव आमच्या मुखामध्ये आहे, तर काय होणार आहे आम्हाला? बाल नविंगा होवे, त्याचा केस सुद्धा वाकडा होत नाही. त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे. जलथल अगन आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता, उसी का सोचा यहाँ पे होता उसकी शक्ति महान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ना करो रे भाई फल की आशा, जगत पिता पर छोड़ो, कल क्या होगा इसकी चिंता, उस जगत पिता पर छोड़ो. क्या होनी है क्या अनहोनी, इसका उसको ज्ञान. सगळं त्याला माहिती आहे, काही होऊ देत नाही आहे. आपल्याला देवावर भरोसा पाहिजे, विश्वास हवा. श्रद्धा असते, विश्वास नसते. काली तुम्हाला सांगितलं. तरी वाजतवार धरी केविना डोमेग्रामी, साधाची लिळेची न्याय त्याची केविना रणायताची दृष्टांते. रणायताचा दृष्टांत ही मी तुम्हाला काल सांगितलेला आहे. तेची केविना सर्वज्ञ म्हणले न भियाव साधेओ, तुम्हावरी वाजतवारा येथोनी धरी जेल, म्हणून वाजतवारा धरी. हे कालचं प्रकरण आहे. तरी नाम पडते आकाश धरी. आता पुढचं जे आहे 7वं, आणि नाम उच्चारल्याने काय होते तर पडते आकाश धरी. आकाशान्याय, आकाश कोणीकडेही पहा तुम्ही, एक आच्छादन दिसतंय आपल्याला, एक आकाशाचं आवरण दिसतंय. पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती एक आवरण आहे, त्याला वातावरणही म्हणतात. वात म्हणजे हवा, त्याचं आवरण आहे. आकाश आहे, ढग आहे. कुणीकडेही पहा, कुठेही जा, पृथ्वीच्या अवतीभोवती तुम्हाला दिसणारच. विशाल आहे स्वरूप त्याचं. आणि अशा विशाल स्वरूपामध्ये याने उपलक्षणे, मोठमोठे विघ्न, कॅलॅमिटी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, कॅलॅमिटी नेवर कम अलोन. संकट कधी एकटे येत नसतात, आले की सगळे सोबतच असतात. मोठमोठाले संकट, मोठमोठे म्हणजे कसे? आता आपण सर्वसाधारण रस्त्याने चाललो, समोर मोठा एखादा बुलडोजर आला, आपण त्याला धडक मारली, काही होणार आहे? त्यात बुलडोजरची आपल्याला धडक बसली, आपलं काही शिल्लक राहणार आहे? उपलक्षणे मोठमोठाले संकट, आकाशान्याय. तरी नाम पडते आकाश धरी. नाम जर ईश्वराचं आपल्या मुखामध्ये असेल तर आकाशा उपलक्षणे मोठमोठाले विघ्न सुद्धा आपलं काही करू शकत नाही. त्याचं उदाहरण सांगतात पहा कसं. तेची केवी कसं ना पेहरा संगमी, रामाची येल रामाईसाची ये लिळेचे न्याय. रामाईसा नावाची एक बाई आहे, स्वामींच्या जवळ येते. एक दिवस एक नारळ आहे. आता सुगरणबाई आहे. सुगरणबाई म्हणजे चांगल्या प्रकारे स्वयंपाक करते, त्याला म्हणतात सुगरणबाई. स्वामींनी स्तुती करत असताना आबाईसांची सुद्धा सुगरणबाई म्हणून स्तुती केलेली आहे. आबाईसा म्हणजे नागदेवाचार्यांची आई.
आणि त्यांना स्पेशल करून स्वामींनी रुद्धपूरला पाठवलेले, बाई तुम्ही तिथं जा, तिथं गोविंद प्रभू बाबांची सेवा करा. गोविंद प्रभू बाबांच्या खावणीला त्या पात्र झाल्या. गोविंद प्रभू बाबांची खूप सेवा केली. ते खूप प्रेमाने खूप आवडीने गोविंद प्रभू बाबांना खाऊ घालायचे. ते रामाईसा नावाची एक बाई स्वामीजवळ येते. आल्यानंतर सहज येत नाही, आपली कलाकारी दाखवते. काय करते? नारळ आहे, नारळाला फोडते, वरचं त्याचं जे टर्फलं असते चॉकलेटी कलरचं ते काढून टाकते. त्या नारळाला चिरते, नारळाला चिरून आतमध्ये त्याला साखर भरते, त्याला पुन्हा व्यवस्थित चिटकवते आणि पुन्हा त्याला वरून साखरेने घोळते आणि त्या स्वामीजवळ आणून स्वामीला दृष्टबोध करते, स्वामीला अर्पण करते. स्वामी त्या फळाकडे पाहतात. भक्तजन जवळ आहेत, प्रभू आहे, ईश्वर आहेत. विचारतात ते कशाचं फळ आहे हे? आता असलं फळ कधी पाहिलंच नाही आपण. साखरेमध्ये घोळलेलं, पांढरं झालेलं, खडूनी घोळलेला तो. त्या काळात पुन्हा शंका काढताल तुम्ही, साखर होती काय? साखर नसेल, खडूमध्ये घोळलेला असेल, पण पांढरा शुभ्र दिसत होता. आता पांढरा शुभ्र फळ फार कमी असतोय. पांढरे कुठं फळ असतात? पिवळे आहेत, लाल आहेत, नारंगी आहेत, पांढरे फळं नाही आहेत. आणि ते बी असं गुडगुटीत गोल, असं कसं आहे? पहिली गोष्ट ती ही, आपल्याला नारळच निघत नाही. कसा निघेल नारळ? निघतंय. नारळाच्या वरच्या शेंड्या काढायच्या, त्याला थोडंसं आगीमध्ये जाळायचं. आगीमध्ये जाळलं त्याला असं थोडंसं असं घेऊन कडक वस्तूने असं फोडायचं. फोडलं की वरचं टरफल निघून जातं. वरचं टरफल निघालं की आयता आतला खोबडा बाहेर येतो. त्याला व्यवस्थित मग ती असती नाईफ ज्याला म्हणतात, त्यानं व्यवस्थित काढलं की निघून जाते. त्याला चिरायचं, त्याच्यामध्ये काय भरायचं ते भरलं, त्याच्यानंतर पुन्हा त्याला घोळलं, पांढरा आणून स्वामीच्या ठिकाणी अर्पण केलं गेलेला कलाकारी आहे. पदार्थ तेच आहेत, आहे की नाही? दुधापासून पदार्थ होतात, मैद्यापासून पदार्थ तयार होतात, पण वेगवेगळे प्रकार. मग त्यालाच आपण ब्रेड म्हणले, त्यालाच आपण पाव म्हणलं, त्यालाच आपण काय अजून मोमोज म्हणलं. वेगवेगळे प्रकार आहे, गव्हापासूनच निर्माण झालेले सगळे, आहे की नाही? गहू बारीक पिसला की त्याचा मैदा झाला. मैदा काही वेगळी वस्तू आहे का? रवा काही वेगळी वस्तू आहे का? रवा बी तेच आहे, तांदळाचं बारीक रूप म्हणजे रवा, है ना? एकाच वस्तूतून वेगवेगळा आकार त्याला देणे आणि त्याला बनवणे. त्या रामाईसानी स्वामीजवळ आणलेली ती वस्तू आणि अर्पण केलेली. स्वामी त्या ठिकाणी विचारतायत भक्तजनांना, सांगा बरं हे काय आहे? कोणी सांगू शकलं नाही. दायंबाई जवळ बसलेले आहेत. सांगा दायंबाई काय आहे? ते म्हणाले, देवा काय आहे काय माहीत नाही, पण कशाचं तरी फळ दिसतंय. स्वामींनी विचारलेलं आहे, बा दायंबा सांगा बरं हे कशाचं फळ आहे? त्यांनी काय उत्तर द्यावं? काही फळ आहे म्हणून नाव सांगावं ना. त्यांनी हातात घेतलं, देवा कशाचं तरी फळ दिसते. अरे देव म्हणाले, आम्ही तेच तर म्हणतोय तुला, फळ आहे पण कोणतं आहे? त्यामुळे स्वामी म्हणतात, बाप भोजा काय? भोजा म्हणजे अत्यंत सर्वज्ञ, लय शान आहे हा, अत्यंत सर्वज्ञ. सगळी काही माहिती असल्यासारखं आव्हान तो कळत तर काहीच नाही. आपण एखाद्याला म्हणतो ना, आव तो असा आणतो की सगळं माहिती आहे आणि कळत तर काहीच नाही. रामीची या बायांनी आणलेलं ते फळ स्वामी हातामध्ये घेतात, कोणाला सांगता येत नाही. स्वामी त्याला बराबर फोडतात, आतली साखर काढतात, गोड पदार्थ काढतात, वेगळं करतात, सगळ्यांना प्रसाद देतात. व्यवस्थित ईश्वराची लीळा आहे ती. केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या रामीच्या बाई असतात ते म्हणतात, देवा आम्हाला आपल्याजवळ राहायचं आहे. स्वामी म्हणाले, बाई येणं जाणं गोष्ट वेगळी आहे, इथं आम्ही राहू देत नाही. महिलांना तर राहायची परवानगीच नव्हती. आमच्या स्वामींजवळ महिलांना कुठं राहायची परवानगी होती? तरुणावस्थेमध्ये असलेली उमाईसा महादाईसा लांब स्वामीपासून लांब गुंफेमध्ये राहायच्या, बाईसाजवळ असायच्या. वयस्कर बाईसा होत्या, वय होतं एक आईच्या आजीच्या वयामध्ये असलेल्या त्या. स्वामींची मूर्त 25-27 भीतरी दिसे ऐसी वय. अत्यंत सुकुमार असे स्वामी, 25-27 वर्षाची मूर्त स्वामींची. जवळच बाईसा असायची, पायथ्याशी बसलेली, झोपलेली.
स्वामींचं ओट्यावर असं नसायचं. खाकरले की स्वामी बाईसा उठून बसायच्या, लगेच पादत्राण स्वामींच्या, वाहना स्वामींच्या श्री चरणात घालायच्या. पालवानी अगदी एक आई काय आपल्या जीवाला, आई काय मुलाला जीव लावेल इतकं जीव बाईसा स्वामींना लावायच्या. रामीच्या बाईयांचं राहायचं म्हणलं की स्वामींनी सांगितले असं राहता येत नाही आहे. एक भक्तजन होते त्या ठिकाणी, ते म्हणाले बाबा राहू द्या, चांगली बाई आहे. स्वामी म्हणाले चांगली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण इथं राहू देत नाही आम्ही, इथं राहता तुम्हाला येणार नाही. रामीच्या बाईया लिळेचे न्याय तेची केवी ना दंदियाचे नि दृष्टांते. दंदिया म्हणजे एकाचा कोणाचा लोकांचा देणदार आहे. तो दंदियाचा दृष्टांत असा आहे की एक कहून एक जगाचा दंदिया असे, तया ते मारिती म्हणून भेने त्रसला, सदर्था बळियासी बळियाचे पाठीरी गे. मग तयाची वास कवनाही पाहू नये, ते तया ते राखत असते. तो मनिया दाढी तेवेळी आपले अंगरके सरीसे दे, ना तोची होणी जरी बाहेरी निघे, तरी सुरीवर घेती, रामेश्वरास अलंगावरी घेती, पोट फाडून दगड भरीती. असा हा दृष्टांत आहे. कहूनी एक जगाचा दंदिया असे, जगाचा देणदार झालेला एखादा माणूस असतो, सगळ्यांचं देणं त्याला झालेलं आहे. कोणी त्याला कोणाच्या हातात सापडला की तो त्याला धरतो, आमचे पैसे दे नाही तर मारतो. जगाचा दंदिया असे, तया ते मारिती म्हणून भेने त्रसला, घाबरतो सगळ्यांना. घरातून निघणं बाहेर निघणं अवघड होऊन गेलेलं आहे, बाहेर निघू शकत नाही. ज्याचं देणं आहे त्याला सापडलं की तो धरतो, पैसे वसुलीसाठी पकडतो, पैसे दे नाही तर मारतात. असा त्रसून जातो, तो जीवनाला कंटाळतो. मग समर्थ बळियाचे पाठी रिगे. समर्थ म्हणजे समर्थ, सामर्थ्यशाली एखादा चांगला माणूस, त्याच्या पाठी रिगे म्हणजे त्याला शरण जातो, त्याच्या जवळ जातो. मला खूप देणं झालं म्हणाले, मला वाचवा याच्यातून, मी त्रसलोय आता. मग तयासी वास कवनाही पाहू नये. एखाद्या दंडेल माणसाच्या जवळ गेल्यानंतर बाकीचे लोक त्याला त्रास देणं कमी करतात, कारण त्याची भीती असते. याला जर काही बोलावं तर त्या माणसाला वाईट वाटतं, आणि त्या माणसाला जर वाईट वाटलं तर हा आपल्याला, त्याला काही करायच्या अगोदर हा आपल्याला काही करेल, ही भीती असते लोकांना. तया ते राखत असती, तो म्हणी धाडी तेवेळी आपले अंगरके सरीसे दे. मग हा जो शरण आलेला माणूस आहे, ज्या सदर्थ रायाला, ताकदवर बंड असलेल्या माणसाला, मग तो त्याला कधी बाहेर पाठवतो की जा एवढं काम करून ये, तर सरीसे अंगरखे दे. अंग राखणारे अंगरखे किंवा एखादी वस्तू किंवा हा माणूस याचा आहे ते पाहूनच कोणी त्याच्या जवळ येत नाही. आणि ते सोडून जर हा बाहेर निघाला तर याला कोणी सोडत नाही, दंदियाला. तसं आपण आशेषा देवता चक्रांचं देणं करून ठेवलेलं आहे. जी देवतेच्या हाती सापडलं ती देवता आपल्याला दुःख भोगवते. देवतेच्या ठिकाणी अगोदर दुःख भोगवणे आहे, मग सुख भोगवणे आहे. सुख आपण जोडलेलेच किती आहे, फार कमी असतो, दुःखच जास्त जोडलेलं असतं. मग ज्या देवतेच्या हातीच सापडलं ती देवता आपल्याला घेऊन जाते, दुःख भोगवते. ईश्वराचं तसं नाही, ईश्वर पहिले सुख भोगवतात, मग राहिलं तर दुःख भोगवतात. देवता तशा रे, पहिले दुःख भोगवतात मग सुख भोगवतात. ईश्वराच्या ठिकाणी आधी रायके विके, आयुष्यभर कधी देवाकडे आलाच नाही, आणि एखाद्या वेळा कधी जाताना देवाला जाता जाता जर हात जोडला असेल, वर गेल्यानंतर पाहतात त्याचं काय लेखाजोखा आहे 10 दिवसानंतर. यानं आयुष्यभर कधी देवाकडे परमेश्वराकडे गेलाच नाही, एकदाच फक्त हात जोडलेला आहे. पण पहिले त्याला परमेश्वराचं पहिले भोगवतात सुख फळ, पहिले देवाचं भोगू द्या त्याला, आधी रायके विके. बाजारामध्ये जर गेल्यानंतर एखाद्या मोठ्या माणसाचं जर काही सामान आलं तर हराशी करणारे किंवा विकणारे बाजूला सरकतात, पहिले मोठ्या माणसाचं होऊ द्या.
मी मगाशी बाहेर बसलो होतो, एक छोटासा मुलगा माझ्याजवळ आला. बाबा, म्हणलं का रे बाळा? आमच्या चक्रधर स्वामींनी अगोदर गोपाळकृष्ण महाराजांचं नाव का सांगितलं? म्हणजे पंचकृष्णामध्ये दत्तात्रय महाराज एवढे आहेत, त्यांचं नाही सांगितलं, गोविंदप्रभूचं नाही सांगितलं, स्वतःचं नाही सांगितलं, गोपाळकृष्ण महाराजांचं नाव का सांगितलं? मी म्हणलं पैसेवाला माणूस आहे ना यार, पैसेवाल्याचे नातलग सगळे असतात, राजा माणूस आहे ते, राजाला सगळे ओळखतात, होय की नाही? तसं माहीभट्ट ज्यावेळी स्वामीकडे आले तर स्वामी जेव्हा सेवादास्य करा, कोणाची करू? मोठ्या माणसाचं नाव घेतलं पहिले, राजा. आपणही राज्य केले, भक्तालाही राज्य करायला लावलं, म्हणून श्रीकृष्णाचं नाव घेतलं. मोठा माणूस आहे ना, एक दाब असते, वजन असते. एका मोठ्या माणसाची आम्ही नातलं गे म्हणल्यानंतर समोरचा माणूस मी म्हणते नाही यार, खरोखर मोठा माणूस आहे. आधी रायके विके परमेश्वर आहेत ते, अगोदर त्या परमेश्वराचं दिलं जातं. पडते आकाश धरी केविना पेहरा संगमे रामा ईसाची लिळेची न्याय तेची केविना दंदियाची दृष्टांते तेची केविना सर्वज्ञ म्हणले धर्माची या चाडा रायाची राणी का नये वरी पडते आकाश धरी येईल. स्वामींनी सांगितलं, काय सांगितलं? धर्माची या चाडा, धर्माची या चाडा, धर्मा कारणे, धर्मास्तव, धर्मा खातर. रायाची राणी का नये, राजाची राणी का आली नाही, का येत नाही, आली जरी तरी धर्माची या चाडा रायाची राणी का नाही, वरी पडते आकाश धरी जेल. ती राणी जरी असली आणि एखादा समजा निष्कलंक जरी असला, आम्हाला शरण आलं ना, आमचं नाव त्याच्या मुखामध्ये आहे ना, आम्ही त्याला कधी कुठेही त्रास होईल असं होऊ देणार नाही. आता धर्माची या चाडा रायाची राणी का नाही, आता हे मोठा प्रश्न आहे. राजाची राणी का येत नाही, त्याचा आणि याचा काय संबंध आहे सांगत नाही. आता गोष्ट अशी आहे, हा प्रसंग आहे तिकडचा. काल बोलता बोलता तुम्हाला मी नाथ सांगितले होते, नाथ आहे की नाही? भैरवाचे आगमिक असतात, त्यांना नाथ म्हणतात. भैरवांच्या 8 भैरव आहेत आणि 8 त्यांच्या विद्या आहेत. आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रात सांगितलेलं आहे. कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू आणि महादेव, हे 8 भैरव आहे. पहिलं भैरवाचं स्वरूप कुठं आहे तुम्हाला हे माहिती आहे का? कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराल, स्वर्ग, स्वर्गानंतर कैलास वैकुंठ, कैलास वैकुंठानंतर क्षीराब्दी शेषनारायण, शेषनारायण नंतर मग अष्टभैरव. अष्टभैरव म्हणजे 8च आहेत ते. पण भय म्हणजे भयंकर, रव म्हणजे शब्द जोरात किंचाळतात, ओरडतात, ते भीती वाटते माणसाला, भयानक आहेत ते. हे कधी एकत्र एका ठिकाणी येत नाही, आले तर काही करू शकतात. अहंकारी येते, अभिमानी येते, फार अहंकारी असतात. त्यांची फळी डोक्यानंतर त्यांना खूप अहंकार असतो, त्या फळ्यांचा अभिमानी येते, ते फळ्यांचा अभिमान असतो त्यांना. सृष्टी करते ते, संहारी ते, सृष्टीची रचनाही करू शकतात, संहारी करू शकतात, इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. ही 8 भैरव स्वरूप जे आहे त्या ठिकाणी हे 8 गंडिका शिळा आहे. असे गंडिका शिळा म्हणजे अशा गोल शिळा ठेवलेल्या आहे 8, त्याच्यावरती बसतात. बसताना बी कशी बसतात ते तुम्ही ते हे पाहिले का, कंगारू किंवा ते बसताना असे एकमेकाकडे पाठ करून बसतात. त्यांचा बसण्याचा उद्देश वेगळा असतो की कोणत्याही दिशेतून जरी कोणी आलं तर त्यांना दिसलं पाहिजे की संकट येऊन राहिले. तसं हे भैरवसुद्धा एकमेकाकडे असे पाठ करून बसतात, असं एकमेकाकडे तोंड करून बसत नाही. चांडाळ चौकडी म्हणतो किंवा भैरव प्रकरण म्हणतो आपण. ते भैरव प्रकरण म्हणजे हे कधी एकत्र येत नाही, एकमेकाशी संवाद करत नाही, बोलत नाहीत ते. हां, यांचे फळीये जर दुखवली, यांना जर त्रास झाला तर मग हे एकत्र येतात, मग सृष्टीचा संहारी करू शकतात आणि रचनाही करू शकतात. एवढी ताकद यांच्यामध्ये आहे. तर हे कराळी, विक्राळी, पशुपती, ब्रह्मा, विष्णू, महादेव हे 8 आहे. यांच्या 8 विद्या आहे. त्याचं नाव आहे नाद, बिंदू, कळा, ज्योती, लो, अवस्था, आनंद आणि आवेश. हे 8 भैरव, 8 भैरवांच्या 8 विद्या.
यांचं जे साधन आहे त्याला आगम म्हणतात. आगमाचं नाव आहे स्वच्छंद ललित मंथान भैरव आद आणि काद. आपण नुसतं म्हणतो आगम निगम तेरा भेद न पावे, देवाची आरती म्हणतात दत्तात्रय महाराजांच्या. आणि आगम म्हणजे हे 8, आगम म्हणजे हे 4 आगम आहे साधन. जसे त्यांची ती ग्रंथ आहे, पुस्तक आहे, ते स्वच्छंद ललित नावाचं 1, मंथान भैरव नावाचं 2, आद नावाचं 3 आणि काद नावाचं 4, हे आगम. निगम म्हणजे बृहत, निगत, रथातर आणि अंगिरा, हे 4 निगम आहे. ईश्वराच्या ज्या लीळा आहेत किंवा ईश्वराचे जे कर्तृत्व आहे, ईश्वर जे आहे, तुझं नेती नेती म्हणती गोविंदू रे. गोपाळकृष्ण महाराजांच्या लीळा पाहिल्यानंतर वेदाने सुद्धा कानावर हात ठेवलं. तुझं नेती नेती म्हणती गोविंदू रे, तुला आम्ही ओळखू शकलं नाही. तेरी लीला का न पाया कोई पार की लीला तेरी तू ही जाने. हे जे आहे आगमिक, हे आगमिक ज्यावेळेस आगम आचरण करत असतात. आता हे आगम केव्हा होते, कुठं घडते? कलियुगामध्ये तर घडू शकत नाही. द्वापर युगामध्ये ते म्हणाले तिथं होते थोडीशी, पण द्वापर युगामध्ये, कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य आहे माणसाचं. द्वापर युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य आहे. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य आहे. आणि कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे. आता हे आगम आचरण करत असताना त्याला 1000 वर्षाचं आयुष्य लागतं. आता द्वापर युगामध्ये जन्मल्या तर तुला लगेच जाईल असं तर होत नाही. पण द्वापर युगामध्ये बी सुरुवातीला काही काळ थोडंसं घडतंय. मग आगम कुठं घडतात? हे फक्त त्रेतायुगामध्येच घडतात. मग त्रेतायुगाला त्रेतायुग का म्हणायचं? कृत्य म्हणजे केलेलं, मायेने केलं म्हणजे कृतयुग. त्रेत म्हणजे 3 देवतांची सत्ता त्या ठिकाणी आहे की नाही. द्वापर म्हणजे दोन्हीच्या अलीकडं, आणि कली म्हणजे आकळीले सत्या, ते त्रेतामध्ये घडतंय. मग हे आगम आचरत असताना काय होतं? आगम 4 प्रकारचे, स्वच्छंद ललित मंथान भैरव आद काद. आगम आचरत असताना ज्यावेळेस हा सुरुवात करतो माणूस, तर याला काय आगम आचरत काय करावं लागतंय? तर मेढशिंगीचं पात्र घ्यावं लागतंय. मेढशिंगी नावाचं एक झाड आहे, वृक्ष आहे. त्याचं जे हलकं राहतं लाकूड, जसं देवदाराचं वृक्ष लाकूड हलकं राहतंय, कठीण राहतंय, पण पाण्यामध्ये टाकल्यानंतर जहाज वगैरे त्याचे बनतात. तसं मेढशिंगी नावाचं एक वृक्ष आहे, त्याचं एक पात्र आहे. ते मेढशिंगीचं पात्र आणि त्याच्यामध्ये कन्या आणि आजाद दुग्ध हे त्याच्यामध्ये टाकावं लागतं. हा माणूस म्हणजे हा ज्यावेळेस तो साधक जो आहे तो साधना करत असताना, हे साधना करतो, भिक्षा मागतो त्या मेढशिंगीच्या पात्रामध्ये, ते कन्या खातो, आजाद दुग्ध म्हणजे मेंढीच्या दुधामध्ये. आणि जेवण झाल्यानंतर ते आपल्या साणीवर आपण चंदन घासतो. ती साण पाहिली तुम्ही कधी? त्याच्यावर अशी घासली जाते. ती एकदा असं घासतो. ती जसं ते घासलं त्याने, ते मेढशिंगीचं पात्र घासल्यामुळं हलकं राहतं, ते कमी होतं. जसं जसं ते रोज घासत जातो तसं ते कमी होत जातं. कमी होता 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 जसं पात्र कमी होईल तसं याचं आहार कमी होऊन जातो. आहार कमी झाल्यानंतर एक दिवस अशी अवस्था येऊन जाते का हा निराहारी होऊन जातो. त्याला आहार घ्यायचं कारणच राहत नाही. निराहारी झाल्यानंतर मग याला 4 सिद्ध्या बांधल्या जातात: लाली, लुली, धुती आणि तुंबी. लाली म्हणजे याचं संपूर्ण शरीर लाल होऊन जातं. लुली म्हणजे याच्या अंगामध्ये असं हाड राहत नाही. आपलं हे असे हाड टाईट आहे, कशामुळं? हाड असल्यामुळं. पण त्याचं लुली होऊन जातं. असं कोणीकडे असं दाबलं केलं तरी होऊन जातं. धुती म्हणजे तो आपल्या आतड्या बाहेर काढू शकतो आणि त्याला धुवू शकतो. आणि तुंबी म्हणजे तो असं इतका हलका होऊन जातो, जसं भोपळा राहतो ना, पाण्यावर तरंगतो, तसा हा पाण्यावर तरंगायला लागतो. लाली, लुली, धुती आणि तुंबी ह्या 4 अवस्था त्या साधकाला येऊन जातात. मग याच्यामध्ये स्वामींनी सांगितलंय की ह्या आचरण असताना त्याला अजून याला 4 सिद्ध्या बांधल्या जातात. कोणत्या? वज्रोळी, आम्रोळी, सिद्धोळी, दिव्योळी. या 4 ओळी
नाथाची या कलियुगी वज्रोळी आमरोळी आती पर सिद्धवळी दिव्यवळी नाही, असं वचन आहे. वज्रोळी म्हणजे शरीर वज्रासारखे कठीण होणे. एखाद्या वज्रावर तुम्ही काही मारलं तर ते फुटतं तुटतं का? नाही. कच्चं असेल तर त्याच्या ठिकऱ्या उडतात, बाकी तुटत नाही फुटत नाही. वज्रोळी वज्राचं शरीर. आमरोळी म्हणजे अमर होऊन जातो. वज्रोळी आमरोळी अमर. सिद्धवळी म्हणजे अनेक सिद्ध्या याच्यामध्ये बांधल्या जातात. आणि दिव्यवळी म्हणजे याचं शरीर दिव्य दीप्तायमान होऊन जातो, प्रकाशतो. अशा 4 सिद्ध्या याला बांधल्या जातात. लुईपाईचं चरित्र आलेलं आहे एक आमच्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये. लुईपाईच्या चरित्रामध्ये हे आलेलं आहे सगळं. कसं कसं सिद्ध्या बांधल्या जातात, कसं कसं होत होते. लुईपाई नावाची एक सिद्धी आहे, साधक आहेत ते. आता कुठे उकरड्यावर बसतात, खातात पितात. एक दिवस राजाची स्वारी येते. आता ते प्रधानाचे गुरु असतात. प्रधान उतरतो खाली, त्यांचे पाय पडतो. राजा हसायला लागतो. अरे असला कसला गुरु रे तुझा, कोणाला गुरु बनवतो काय? राजा हसायला लागतो. लुईपाई उकरड्यावर असतात. ते लुईपाई म्हणतात, ए हसू नको. अरे तू हसला तर तूच हसला, मी जर हसायला लागलो तुला तर पाय कसं होईल? अरे भाई तुझ्याकडून काय होणार आहे? काय होत नाही तुझ्याकडून. तेव्हा पाहायचं आहे का तुला? लुईपाईने त्यांच्याकडे पाहिलं, लुईपाई हसले. लुईपाई हसले तर घोडे बी हसायला लागले, राजा बी हसायला लागला, सैनिक बी हसायला लागले, सगळेच हसायला लागले. हसता 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 इतके हसायला लागले की गडबडा लोळायला लागले, पोट दुखायला लागलं. आता मरायची वेळ आली तरी हसणं बंद होईना. प्रधान म्हणला राजाला, मी तुम्हाला पहिलेच म्हणलं आमच्या गुरुच्या नका नादी लागू, साधू संतांपासून लांबच राहावं. तुम्ही ऐकत नाही. साधू संत असेच राहतात, काही होतं म्हणून आपलं अंतर ठेवावं त्यांच्यापासून. तुम्हाला मी पहिले सांगितलं, तुम्ही मला नाव ठेवायला लागले. जा म्हणाले त्यांच्या पाया पडा, आता माफी मागा. राजा गेला, पाया पडले, माफ करा मला. ते म्हणे माफ नाही, आपल्याकडे चुकीला माफी नसते, साधू संत माफ करत नाही. मग चला म्हणाले तुम्ही आमच्याकडं, आता आमची सेवा म्हणून सेवक म्हणून राहा. गेले मग एका ठिकाणी गेले, दारू पिले, पैसे द्यायला नाही. ठेवलं राजाला, राहू द्या म्हणाले, याला सेवा करू देत. एका ठिकाणी गेले, एका बाईकडे गेले, त्या ठिकाणी चुकीचं काम केलं, पैसे द्यायला नाही. ठेवा म्हणाले याला, प्रधानाला बी ठेवा. तिथं बरेच दिवस हे राहिल्यानंतर त्यांना मग त्या यांनी ठेवल्यामुळं यांनी तिथं सेवा केली निश्चिंतेने, श्रद्धेने. यांना सिद्ध्या बांधल्या गेल्या त्या राजाला आणि त्या प्रधानाला. अशी कथा लुईपाईची आलेली आहे. आपल्याला तिकडं जायचं नाही, आपल्याला हे घ्यायचं की आगमी काय. रायाची राणी का नाही वर पडते आकाश धरी जेल, याचा आपण तुम्हाला खुलासा करूया. मग ह्या 4ही ओळी सिद्धी बांधल्या जातात. वज्रोळी आमरोळी सिद्धोळी दिव्यवळी या 4ही ओळी नाथाच्या नवनाथाच्या आहे. कलियुगी वज्रोळी आमरोळी येते. कलियुगामध्ये वज्रोळी वज्रासारखं शरीर होतंय. आमरोळी होती, आमरोळी होऊ शकते, पण दिव्यवळी सिद्धवळी नाही. अनेक सिद्ध्या बांधणे किंवा दिव्य दीप्तायमान शरीर होणे असं होत नाही आहे. आता हे चरित्र आहे, याचा संबंध लावा तिकडं ते औंढा नागनाथाशी. त्या ठिकाणी एक दिवस मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आहे ना, कानिफनाथ, हे नवनाथ म्हणतात त्यांना. एक दिवस त्या ठिकाणी एक नाथ गेले. मुलं खेळत होते त्या ठिकाणी. ते नाथ आले, कमरेला असं त्यांनी एक वस्त्र बांधलेलं होतं. त्या टायमाला काय साधेसुधे वस्त्र, साधी माणसं होते, दिसायलाही साधे. ते पोरं खेळतायत मंदिराजवळ, परळी वैजनाथच्या मंदिराजवळची घटना. पोरांना तिथे ते पोरांजवळ गेले आणि त्यांना विचारलं, अरे हे रस्ता कोणीकडे चालला आहे? ती म्हणाले हे अमक्या गावाकडे चाललं आहे. म्हणे हा रस्ता कोणीकडे चालला आहे? म्हणे हे अमक्या गावाकडे चाललं आहे. बरं. मग यातला एक पोरगा हुशार होता, गाव आम्हाला नुसतं नाव विचारता रस्त्याचं, इथं आमचा देव आहे, त्याला हात जोडा ना, परळी वैजनाथचा हात जोडा ना त्याला. तर जे माणूस होता, जे रस्ता विचारत होता, म्हणजे आगमिक आपल्या हिशोबाने,
ते म्हणाले, अरे तुमच्या देवाला आमचा नमस्कार जमत नाही, तुमचा देव आमचा नमस्कार घेत नाही. हे म्हणे, कसं काय घेत नाही? करा म्हणजे जोडून तर पहा, कसं काय घेत नाही आमचा देव तुमचा नमस्कार? ते म्हणाले, नको, आग्रह नको करू. नाही नाही, तुम्ही आपलं काही सांगता म्हणजे तुम्हाला तुमची देवावर श्रद्धाच नाही, तुम्ही देवाला मानत नाही. जोडा हात. देव येतो, त्याला कोणी हात जोडला तरी ते कोणाचाही नमस्कार घेतो, तो चोराचाही घेतो, सावकाराचाही घेतो, सगळ्याचा घेतो तो. जोडा तुम्ही हात. ते म्हणे, पाय बाबा, तू म्हणतो तो जातो आता. गेले तिथं, त्या पिंडीजवळ उभे राहिले, जय देवा हात जोडले. आता जय देवा हात जोडल्याबरोबर ते पिंडीचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून व्हायला लागलं रक्त. रक्ताचा पाठचं पाठ व्हायला लागलं. ते रक्त व्हायला लागलं की त्या पोराने पाहिलं. अरे ते म्हणाले, हे काय झालं? अरे ते म्हणे, हे काय केलं तुम्ही? ते म्हणे, मी कुठं काय केलं? तुम्ही म्हणे हात जोडा. ते मी हात जोडले. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं आमचं नमस्कार यांना जमत नाही, तर मी ऐकलं नाही. मग ती म्हणे, बाबा असं नका करू, याचा काहीतरी उपाय करा. मग त्याने ते पट्टा काढला कमरेचा आणि त्या पिंडीला बांधून टाकला. रक्त वाहत राहिलं. ते सगळ्या गावामध्ये ती चिवचिव झाली की असं असं झालं आणि त्या पिंडीतून रक्त व्हायला लागलं. त्या ठिकाणी अजून एक आले आगमिक. अरे ती मग त्या दोघांची भेट झाली. अरे कहाँ जा रही हो, कुठं चालले तुम्ही? अरे ते म्हणाले, काय आता काय म्हणाले ते, परळी भेदिया सोरठी भेदन जायो. ते म्हणाले, कोण आहे तुम्ही, काय आहे? ते म्हणाले, ओळखलं नाही का तुम्ही? आम्हाला ओळखलं नाही. ते म्हणाले, नाही ओळखलं आम्ही. त्यांनी तलवार काढली, खडगन त्यांच्या अंगावर मारली. जशी मारली की त्यांच्या अंगावरचे असे ठिकरे उडाले. ते म्हणाले, अरे 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 पिंडू कच्चा आहे म्हणाले, अजून पक्क झालं नाही. कारण पक्का जर झाला असता तर काहीच झालं नसतं. तुम्हाला मारल्यानंतर ठिकऱ्या उडल्या म्हणजे कच्चं आहे. अजून सिद्धी तुमची जी राहिली ती बांधल्या गेलेली ती कच्ची आहे. म्हणाले, मग अरे हे असे भेदाभेदी करण्यापेक्षा तर तुम्ही हे वेरूळ या ठिकाणी जा. आणि वेरूळला गेल्यानंतर त्या ठिकाणी क्षेपणिकांनी म्हणजे जैनांनी वेदाचं उत्थापन केलेलं आहे, वेद उचकून टाकलेले आहेत. जा म्हणाले, त्याची पुनर्स्थापना करा. मग त्यांची आज्ञा घेऊन हे जे आहे आदंडीनाथ, आता हे ज्यांनी मारलं ते गोरखनाथ, ज्यांना मारलं ते आदंडीनाथ. आदंडीनाथ कुठे आले तर हे वेरूळला आले. त्या ठिकाणी आता कुठं थांबावं तर त्या ठिकाणचे राजे जे होते ते राजांचं एक फार्म हाऊस होतं. पण त्या काळामध्ये पाऊसच पडला नाही, म्हणून फार्म हाऊसमध्ये झाडं तर सगळे होते, फुलाचे झाडं होते, फळाचे झाडं होते, पण कशालाच हिरवापणा नव्हता, फळी येत नव्हते आणि फुलं येत नव्हते. मग हे आगमिक त्या ठिकाणी आले. कुठं थांबावं तर त्या राजाच्या फार्म हाऊसमध्ये जागा त्यांना बरी वाटली. ते म्हणाले, आता इथं थांबू. आता त्या फार्म हाऊसमधलं रोजचं जे आहे शेत आहे, त्या शेतामधलं रोज फळ फूल जे असेल ते राजाच्या घरी जायचं दरबारामध्ये. आता राजा हाही आगमिकाची त्यांच्या गुरूंची भक्ती करायचा. आगमिकांची म्हणजे त्यांच्या गुरूंची भक्ती करायचा. आणि त्यांची राजाची राणी जी होती तेही त्यांची भक्ती करायची. आता ज्यावेळेस हे आदंडीनाथ त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी त्यावेळेस तिथं सगळं दुष्काळ होता. पण यांनी जसं पाय ठेवलं त्या शेतामध्ये फार्म हाऊसमध्ये, त्या आटलेल्या विहिरीला पाणी आलं. पाणी आल्यामुळं ते हिरवगार सगळं झालं. शेत बी हिरवगार झालं. झाडाझुडाला पाळी फुटले, पालवा फुटला, फळं यायला लागले. आता तिथं जे राखण करणार होते ते राखण करणारे शुष्क पडलेल्या शेतामध्ये काही नेत नव्हते. पण आता फुलं यायला लागले म्हणून ते फूळ वगैरे सगळे राजाच्या दरबारामध्ये घेऊन जायला लागले. मग राजा आश्चर्यचकित झाला. कसं काय रे म्हणाले, इतका दुष्काळ पडला, सगळीकडे पाण्यासाठी हाहाकार व्हायला लागलेला आहे आणि आपल्या शेतामध्ये कसं काय हे यायला लागलं? ते म्हणाले, राजा दुष्काळ तर सगळीकडेच आहे. ते बागवान जे होते, माळीकार जे शेत सांभाळत होते, ते म्हणाले, राजा दुष्काळ तर सगळीकडेच आहे म्हणाले, परंतु आपल्या शेतामध्ये कोणतरी येऊन एक साधू आलेले आहेत. जेव्हापासून ते साधू आले ना म्हणाले,
तेव्हापासून हा सगळा परिवर्तन झालेला आहे. विहिरीला पाणी आलं, पालवी फुटली, फलफुली यायला लागले. इतकंच नाही, आता आंबे फक्त उन्हाळ्यामध्ये येतात, पण हे गेल्यापासून हिवाळ्यामध्ये आंबे यायला लागले. त्यामुळे सगळं वेगळं झालं म्हणाले, वातावरण सगळं बदलून गेलं. आता राजाने काही लक्ष दिलं नाही, पण राजाची बायको होती ती हुशार होती. बाई हुशारच असते, बाया हुशारच असतात. त्यामुळे असं म्हणाले, कोणती तरी साधा गुरु नाही दिसत आहे, चला आपण त्यांच्या भेटीला जाऊ. भेटीला जायचं म्हणल्यावर आता पूर्वी काळामध्ये कसं होतं, नियम होता एक, जे पतीचा धर्म आहे तेच पत्नीचा धर्म असावा असं म्हणायचे. मग ती राणी म्हणली, यार आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांना विचारा तुम्ही, आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ शकतो का. ते या ठिकाणी वाक्य आलेलं आहे. काय वाक्य आलेलं आहे ते, धर्माची या चाळा रायाची राणी का नाही. ही राणी आहे ती, त्या वेरूळची राणी. त्यानं विचारलं, तुमच्या त्या गुरूंना विचारा म्हणाले, ते आपल्या शेतात थांबलेले आहेत, त्यांना फार्म हाऊसवर जे आहेत, राणी येऊ इच्छिते तुमच्या दर्शनाला, यावं का. त्यांनी सांगितलं येऊ द्या, येत असतील तर आम्हाला काय त्रास आहे. कोणी सांगितलं, आदरणीनाथाने. मग चुकायला लागलं का काही, चुकलं काही नाही बरं फोन. हां, मला वाटलं माझं काही चुकलं काय. या ना म्हणाले, या काय हरकत नाही. मग राणी भेटायला जायची. मग राणी काही पदार्थ न्यायची, गुरु काही खाताल का आमच्या हातचं. आता महिलांचं कसं असतं, मग आमचं काहीतरी गुरुने खावं, गुरुच्या उपयोगी जावं. मग ती पदार्थ वगैरे भरून न्यायची. मग गुरु प्रसन्न होते त्यांच्यावर. मग ही वार्ता एक दिवस त्या राजाच्या गुरुला कळली. ती म्हणे, काय रे लबाड्या करतो आमच्याशी. आता हा क्षेपणिकाचा शिष्य होता जैनांचा. ते म्हणे, काय रे राजा लबाड्या करतो म्हणाले. हां, तो आमच्याकडं नुसतं देखाव्यासाठी येतो, तुझी बायको तो दुसरीकडे जाते म्हणाले, ते दुसरे गुरुकडं. ते म्हणाले, नाही नाही असं कसं होईल. ते म्हणे, पाय खोटं नाही सांगत आम्ही तुला. राजा गेला राजमहालामध्ये राणीकडं, राणीला सांगितलं, का हो बाई. ते म्हणाले, बोला राजेसाहेब. ते म्हणाले, तुम्ही आमच्या गुरुकडे येत नाही, गुरुला मानत नाही. ते म्हणे, मानतो. मग तुम्ही दुसऱ्या गुरुकडेही जातात. ते म्हणाले, हो आमची श्रद्धा आहे, आमची भक्ती आहे, फार चांगले आहे ते, आम्ही जातो त्यांच्याकडं. ते म्हणे, अजिबात नाही, खबरदार जायचं नाही. असं कसं जमल, जे माझा धर्म आहे तोच तुमचा असायला पाहिजे की नाही, असं कसं. मग राणी म्हणली, तसं नाही, माझा नियम आहे, मी दररोज त्यांच्या दर्शनाला जाते, त्यांचं दर्शन घेते, त्यांचं चरणोदक घेते, तेव्हाच खाते पिते मी, नाही तर काही घेत नाही मी. राजा म्हणला, अजिबात नाही, अजिबात नाही, जायचं नाही म्हणजे नाही. राजाने लगेच त्यांच्या ते दरबारात लगेच बंधनं घातले त्यांना. ए म्हणाले, राणीला बाहेर निघू द्यायचं नाही. पाहू म्हणाले, बिगर खाता पिता किती दिवस राहते, अजिबात निघायचं नाही. आणि तुम्हाला फुल ऑर्डर आहे म्हणाले, राणी जर का बाहेर निघाली ओढून टाका म्हणाले, काय दुसरी आणू आपण, याला काय आपल्याकडे काय तोटा आहे, राजा आहे आपण. मग आता राणीनं बंधन घातल्यामुळं राणी घाबरली, घरातच आहे. आता बाहेर सैनिक तलवार घेऊन सगळे तयार आहे, काही झालं तर उडून टाकतील. राजा काही 24 तास बसणार नाही, राजाला कारभार पाहायचा आहे. मग आता 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, काही नाही. गुरुकडं राणी येईना. गुरु विचार करायला लागला, आपली शिकेन कसं काही येईना. मग राणीने काय केलं, आपली सेविका होती, एक सेविकेला जायला सांगितलं, जा म्हणाले आमच्या गुरुला सांगून या, राजानं असा असा अत्याचार आमच्यावर मांडलाय म्हणाले. हो, 488ची केस करावी लागते त्यांच्यावर. आता हुंडाबळी हो म्हणाले, लय अन्याय करावा लागला. ते म्हणाले, हो. ती सेविका गेली त्या गुरुकडं. सेविकेने सांगितलं, मला राणीला यायचंय म्हणाले, खूप इच्छा आहे, 4 दिवस झाले खंड पडलाय, राणी खात नाही पित नाही, अशक्त झाली राणी. गुरु म्हणाले, अरे ती येत असतील तर येऊ दे ना, मग येऊ दे, कोण काय करतं पाहतोय मी. मग राणीकडे निरोप आला. राणी लगेच दुसऱ्या दिवशी खुश झाली, अरे गुरुची ऑर्डर आली, आता होऊ द्या म्हणाले, जे होईल ते होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, राणी निघाली तयारी करून गुरुला भेटायला, सगळे पदार्थ वगैरे घेतले, निघाली.
जशी बाहेर निघाली, दरवाजा खोलला, लोक तयार झाले की आता ऐकलं तर ठीक, नाही तर ओढून टाकू. राणी बाहेर निघाली, समोरून जायची, हातारच उचलत नव्हते, हातच उचलत नव्हता. गुरुमहिमा आहे. ह्या ठिकाणी इथं सांगायचं, धर्माची या चाडा रायाची राणी कान ये, वर पडते आकाश धरिजे. एखादा आगमिक जर आहे आणि त्या आगमिकाच्या मुळे जर राजाची राणी दर्शनाला येऊ शकते. आगमिकच आहेत नाही, अष्टभैरव आहे, त्यांचा तो साधक आहे. अरे आम्ही तर परमेश्वर आहे. अरे आमचा भक्त जर आमचं नाव त्याच्या मुखामध्ये असेल तर वर पडते आकाश धरिजे. आकाशा लक्षणे उपलक्षणे मोठमोठाले संकट जरी आले, अरे मैं हूं ना, काही होऊ देत नाही मी माझ्या भक्ताला. वर पडते आकाश धरिजे, म्हणून नाम पडते आकाश धरी. हे पडते आकाश धरी, तरी नाम येते विघ्न हरी तेची केवी. अनेक नामाचा महिमा काय, अनेक नाम उच्चारल्याने काय होतंय. नाम येते विघ्न हरी. नाम जर उच्चारल्या गेला तर येणारे विघ्न सुद्धा पलीकडे थांबले जातात, विघ्नच येत नाही तिथपर्यंत. जो शरणागताचा वज्रपंजरू, आर्ताचा उदारू, तो नमेन कृपेत सागरू, सर्वेश्वर माझा. संकष्ट वज्रपंजरू आहे. पंजरू पिंजरा एक तयार होतो त्या ठिकाणी. आपल्या भोवती एक पिंजरा तयार होऊन जातं, संकट आपल्यापर्यंत येतच नाही. तरी नाम येते विघ्न हरी. नाम येणारे विघ्नाचं सुद्धा हरण करते. त्याची किवी ना बेलोपुरी महादाईचा जाप्य प्रश्नाची लिळेची नाही. बेलापूरचं चरित्र आहे. स्वामीची उदासीनता आहे आणि उदासीनता असताना स्वामी सांगतात, बाई तो माही आहे त्याला बोलवा, तो जर येईल. देवाची उदासीनता, देव म्हणतात बाबा ही उदासीनता हरा, आता परिहारा, खुश व्हा. स्वामी सांगतात बाई तो माही आहे त्याला बोलवा. त्यानं जर आला आमच्याजवळ तर आम्ही त्याला गीता वाखाणू, गीता सांगू म्हणाले त्याला. नाही तर इथं लक्ष जाप्य करा, 1,00,000 वेळा स्मरण करा, तर आमची ही प्रवृत्ती भंगेल. लक्ष जाप्य करणं सोपं होतं. त्या ठिकाणी माहीभट्ट आले असते, त्यांना जर स्वामींनी गीता सांगितली असती अजून बी पूरक राहिलं असतं आपल्याला. आपण गीतेचं सार फक्त एक श्लोक घेऊन तुम्हाला परवा दिवशी तुम्हाला वर्णन केलं मी, तर मला सुद्धा समजलं नाही का हा एवढं काय चाललंय, हो की नाही. इतकं इतकी गुह्यतम शास्त्र, इथं गुह्यात गुह्य शास्त्र आहे गीता. भगवद्गीता जर स्वामींच्या मुखातून जर वर्णिल्या गेली होती असती तर ब्रह्मविद्याशास्त्र आणि भगवद्गीता पहा म्हणाले कसं. आताही काही जे शास्त्र आहे आपलं, सगळी शास्त्र या शास्त्राची मिळते, पण एकावर नाही ना मिळेल. सगळ्या शास्त्राचा मथितार्थ आहे. स्वामी पैठणला आहेत, रस्त्याने चाललेले आहेत, पाठीमागून काही वॉलंटियर, काही विद्वान ब्राह्मण लोक मागून चेष्टा करतात, हे श्री चांगदेव राऊळ हे काय जाणती. स्वामी मागे वळाले, काय उत्तर दिलंय स्वामींनी, श्री चांगदेव राऊळ काही जाणती. अरे हे सकळ शास्त्राचा मथितार्थ जाणे, हे जीव अविद्येचा विभाग करू जाणे. तुम्हाला काय वाटले, इतकं सहज आहे काय. जीवचा अविद्येपासून विभाग करू जाणे, याला मुक्तीचा मार्ग दाखवू जाणे, मुक्त करू जाणे आवागमनातून. सगळ्या शास्त्राचा मथितार्थ जाणे, सगळ्या शास्त्राचा मथितार्थ या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये आहे. माहीमभट्टांना बोलवा, आम्ही या ठिकाणी गीता वाखाणू, त्यांना सांगू. त्यांना गीता सांगितली गेली 5250 वर्षापूर्वी एकाच अर्थाने. अर्जुना मोटिवेशन स्पीच, तयार हो युद्धासाठी. मी परमात्मा आहे, तू जीव आहे, हे प्रपंच आहे, हे देवता आहे. 5,500 त्याच्यावर टीका झाल्या. टीका म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही आम्ही करतो त्या टीका. टीका म्हणजे सपूर्तेने त्याच्यावर विश्लेषण केल्या गेले, तरी त्याच्यातला अर्थ अजून चालूच आहे. नवीन अर्थ काहीतरी नवीन नवीन निघतच राहते. तुम्ही लीळाचरित्र वाचा,
एक वेळा वाचा, तुम्हाला काही वेळ वेगळीच वाटेल ती. दुसऱ्यांदा वाचा, अजून त्यातला अर्थ काही वेगळाच निघेल. तिसऱ्यांदा वाचा, अजून काही अर्थ वेगळाच निघेल. जितक्या वेळा वाचताल तुम्ही, परस्पर मथन करताल, घुसळण करताल, ते नवनीत जसं त्याच्यातून निघतच राहतं. जसं ती मलाई असते, दुधाची साय, त्याच्यावर विरजण लावलं जातं. विरजण लावल्यानंतर ते महिला त्याच्यातून तूप बनवतात. तूप बनवत असताना त्याचं मंथन केलं जातं. मंथन करत असताना जसं तुम्ही जितका घोळताल त्याच्यातून तेवढं नवनीत निघत राहतं. तसंच तुम्ही ज्या वेळेस त्या भगवान स्वामींच्या ह्या लीळा आहेत, चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये वाचताल किंवा गीतेमध्ये तुम्ही वाखाणताल, पाहताल, प्रत्येक वेळा नवीन अर्थ. आता इतके वेळा आम्ही बी आता स्टेजवर उभं राहतो, बोलतो, पण मला आठवत नाही की मी ज्यावेळेस आज ह्या ठिकाणी बोललो ते काल बोललेलं पुन्हा शब्दशः तुम्ही इथं सांगा म्हणलं की मला सांगता येईल, अजिबात नाही. नवीन काहीतरी होतंय, नवीन काहीतरी अर्थ निघते. मग तुम्ही म्हणता बाबांनी रात्री तर हे सांगितलंच नाही. ते शास्त्रच तसं आहे, शास्त्रच तसं आहे. प्रत्येक वेळा काहीतरी नवीन त्याच्यातून अर्थ आपल्याला उमजतो, समजतो, सांगता येते. स्वामींनी ज्यावेळेस उदासीनता स्वीकार केलेली आहे ना, त्यावेळेस स्वामींनी सांगितलं, बाबा असं करा तुम्ही, त्या माहीम भट्टांना बोलवा, वाखाणी जाईल. आम्ही या ठिकाणी त्यांना गीता सांगू, वाखाणू आम्ही. काय इथं लक्ष जाप्य करा, 1,00,000 वेळा तुम्ही स्मरण करा. स्मरण कोणतं सांगितलेलं आहे? महादेशाने विचारलं, देवा कोणतं स्मरण करायचं आहे, काय आहे ते? तोपर्यंत तर काहीच नव्हतं ना. हे 5 नाम घ्या, उपदेश घ्या, असलं काय प्रकार होतं? हे तर स्वामींनी सांगितलं आहे माईभट्टांना की तिची सेवादास्य कीजिए, स्मरण कीजिए. कोणतं करावं? हे 5 नाम सांगितले, 5 अवतार सांगितले, चांगदेव भटाला सांगितले, घरी जाताल तर विसरू नका, 5 नाम घ्या. मग महादेशाने विचारलं, देवा कोणत्या नामाचं स्मरण करायला सांगताय तुम्ही, लक्ष जाप्य करा सांगता येतं? स्वामींनी सांगितलं, तो नाम जो पैठणला पांड्या स्वप्नी नाम स्वीकार का, मज दुष्ट स्वप्न भयापासो निरक्षावेजी. पांड्याला जे नाव सांगितलं गेलेलं आहे, जैसे श्री चांगदेवराव, हे नाव सांगितलं गेलेलं आहे. आले ते येत आहेत, ते भक्त आहेत, पांडे भक्त आहेत. काय म्हणाले बाई आमची, धर्म सोडला, सगळं सोडलं, कोण आणलाय माणूस, त्याला आसनावर बसवते, त्याची पूजा करते. हंसराज भक्त आहेत. रात्री स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये यमदूत येतात, मुदगुलं घेतलेले, मुदगुलं घेऊन मागं लागतात. अरे त्या देवाला असं बोलतोस, ओळखतोस का त्यांना, ते कोण आहे? ते म्हणाले, मी ओळखत नाही. नाही ओळखत? मुदगुलाचा फटका द्यायसाठी मागं लागतात. अरे हे श्री चांगदेवराव आहेत, पळतात मागं, स्वामीच्या मागं लागतात. स्वामी म्हणतात, जाऊ द्या बालक आहे, सोडा याला. नाही याला येऊ द्या म्हणाले, पुढं दाखवतो याला. यमदूत मी वाटच पाहिजे त्याची. रात्रभर झोप नाही, सकाळी उठला, पळतच आला बाईसांकडं, बाई 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 तुम्ही ओळखता का, हे कोण आहेत? अरे ते म्हणाले, मला प्रचिती आलेली, मी तर पहिलेच ओळखलेले, तू ओळख हे कोण आहे. ते म्हणाले, हे प्रत्यक्ष श्री चांगदेवराव आहेत. ह्या ठिकाणी उच्चारलं गेलं, सांगितलं गेलं की बाई लक्ष जाप्य करा, नाम घ्या. कोणतं नाम घ्यावं? पांड्या स्वप्नी नाम स्वीकार का. पांड्याला स्वप्नामध्ये जे नाव सांगितलं गेलं, श्री चांगदेवराव नावाचं. तरी नाम येते विघ्न हरी, तेची किविना बेलापुरी महादैसे. जाप्य प्रश्नाचे लिळेचे न्याय, तेची किविना लेकरुवाळे मातेची दृष्टांते. लेकरुवाळी माता एखादी आई असते, त्याची लेकर असतात, 1, 2, 3, 4-5 वर्षाचा एक, 2-3 वर्षाचा एक, 1-1.5 वर्षाचा एक. आईला काही कामानिमित्त बाहेर जायचे, कोणाला ती ताटामध्ये भाकर देते, तो भाकर खात बसतो. दुसऱ्याला काहीतरी खेळणं देते, तो खेळत बसतो. तिसरं काड्यावर असतं, आई त्याला काहीतरी खाऊ पिऊ घालते, त्याच्या हातामध्ये एखादं खुळकुळं देते, बैस खेळत बैस. त्याला उतरवते, त्याला बाहेर जायचे आईला कामानं. त्या बोराला खाली उतरायला जाते, पोरगं खाली उतरायला तयार नाही, तो सोडतच नाही, पदरच नाही सोडत. नाही मी उतरणार नाही उतरणार, नाही करणार मी. आई म्हणते, अरे सोड, मला जायचं आहे कामाला. म्हणजे अजिबात नाही, ती सोडतच नाही, त्याच्या मागच राहतो, आईच्या मागच राहतो तो. असं लेकरुवाळे आईचं दृष्टांत आहे. काही केल्या तो ईश्वराला सोडत नाही आहे, ती आईला सोडत नाही. जसा तो बाळ, तसे काही जीव असतात. परमात्मा बी सगळ्यांना सगळ्या ठिकाणी पाहतो, सगळ्यांची परीक्षा पाहतो, पाहिल्यानंतरच सगळं देत असतो. हे दुनियेचा बाजार आहे.
हे जगात जग म्हणजे बाजार आहे. बाजारामध्ये सगळे आता तुम्ही मंदिराकडे येताना पहा ना, कुठं चहाची दुकान आहे, कुठं मद्याची दुकान आहे, कुठं पानाची टपरी आहे, कुठं खायपायची दुकान आहे, कुठं मनोरंजनाचं साधन आहे. इथं जवळ वसंत टाकीज बी होती, पहिले होती ना, हां, पिक्चरची टाकीज बी आहे इथं, सगळ्या गोष्टी आहे इथं. पण आपण घरून निघालो मंदिराकडे यायला, आपण कोणीकडेच पाहत नाही आहे. आपल्याला फक्त मंदिराचा प्रवेशद्वार दिसतोय, आपल्याला फक्त मंदिर दिसतंय, आहे की नाही. आणि जे काही दुसरे असतात, चला ना अजून उशीर आहे आरतीला, 11 वाजता आरती, अजून तर 10:30 वाजले, थोडंसं चहा वगैरे पिऊ, चहाच्या दुकानात चालले जातात. दुसरा असतो काहीतरी, अरे काहीतरी भजे निघून राहिले गरमागरम, चला भजे खाऊन घेऊ. पुन्हा मंदिरात भेटतं नाही भेटतं. प्रत्येकाची वेगवेगळी हातोटी आहे. काही माणसं घरून निघाले की सरळ ते म्हणतात नाही जायचं आहे, निघालोय मंदिरासाठी, मंदिरातच पोहोचणार, इकडे तिकडे जाणार नाही. तसे ह्या परमेश्वराच्या ठिकाणी आलेले सगळेच काही परमेश्वर व्हावा, परमेश्वरच भेटावा असा उद्देश नाही. जसं समुद्राच्या ठिकाणी गेल्यानंतर काही लोक त्या शंख शिपल्यावर तृप्त होतात. काही माणसं म्हणतात ह्या अरे समुद्रामध्ये शंख शिपले नाही, याच्यात मोती बी आहे, मोत्यासाठी प्रयत्न करतात. थोडंसं आतमध्ये जातात, थोडीशी 2-4 बुचकी मारली, बुटकळ्या मारल्या, ते मोती हातात लागतात, मोती घेऊन येतात. ते म्हणतात अरे वा मोती सापडले. दुसरा एखादा येतो, अरे ते म्हणाले मोती बिती काय घेऊन बसला, अरे याच्यामध्ये अनर्घ रत्न आहे. अजून आतमध्ये जातो, अजून खोलामध्ये जातो, अजून बुड्या मारतो, 1 बुडी 2 बुडी 3 बुडी दिवसभर रात्रभर मारतच राहतो. एक दिवस असं येतं की बराबर ते अनर्घ रत्न त्याच्या हाती लागतं. अनर्घ रत्न हाती घेतो, तो विकायला येतो, दाखवायला येतो, कोणाची हिंमत होत नाही घ्यायची. मग ते म्हणाले, लोक म्हणतात अरे एवढं भारी आणलेलं रत्न हा तर फक्त राजाच घेईल. मग राजाकडे घेऊन जातो, राजाला दाखवतो, राजा हे पाय हे सापडले मला. राजा जवाहीर बोलवतो, पहा म्हणाले काय याची किंमत. अरे ते जवाहीर ते पाहिल्यानंतर म्हणतात अरे सारे जमाने सारी दुनिया की कायनात की दौलत भी इसके पास रख दो तो इसकी किंमत नहीं लगा सकते. इतकं बहुमूल्य आहे. याला जर आपण सांगायला लागलो याची किंमत तर जिव्हा झडते. याची किंमत लावू शकत नाही. हे समुद्राच्या दृष्टांतामध्ये आहे. तसं परमेश्वराजवळ लेकरवाळी मातीच्या, आता लेकरवाळी माता सगळे आम्ही लेकरं आहेत. कोणी गाडीमध्ये खुश आहे, कोणी बंगल्यामध्ये खुश आहे, कोणी मंदिरात खुश आहे, कोणी कॅश पैसे भेटले त्याच्यामध्ये खुश आहे. एक म्हणतो मला हे सगळं नको आहे, मला पाहिजे तर देवच पाहिजे. जसा तो कडेवरचा मुलगा आहे, तो आईच पाहिजे म्हणतो. ती शेजारी पाजारी येतात तिला, अरे हे घे, काही खाय, टोस्ट घे, काही बिस्किट घे, काहीतरी घे. आईला विसर. तो म्हणतो नाही तुमचं तोंड बी पाहायचं नाही मला पाहिजे तर माझी आईच पाहिजे. ती असेल तर बोला. नाही की नाही. एक फार चांगलं उदाहरण आहे लैला मजनूचं उदाहरण. एक दिवस देव बी म्हणला अरे हे लैला मजनू आहे तरी काय, चला म्हणाले एक दिवस परीक्षा पाहायला. देवच आला त्या ठिकाणी. त्या मजनूकडे गेला. काय मजनू कसं काय चाललं. ते म्हणे मस्त आहे, काय पाहिजे तुला. ते म्हणे तू काय देऊ शकशील. अरे ते म्हणाले मी देव आहे, तू मागशील ती देईन तुला. बोल तुला काय पाहिजे. स्वर्ग पाहिजे, हॉटेल पाहिजे, काय पाहिजे तुला. ते म्हणाले तुझी हॉटेल नको, तुझं स्वर्ग नको, मला बोल काय पाहिजे. ते मला द्यायचं. मजनू लैला देतो काय. लैलाकडे गेले. लैला तुला काय पाहिजे. तुला सगळं जे पाहिजे ते देते, साडी देते, दागिने देते, पाहिजे ते घे. ती म्हणून तुझं काहीच नको. माझा मजनू भेटेल का. मजनू पाहिजे. अरे मी देव आहे, असू दे ना, देवाचं काय करायचं. तसं आम्ही ज्यावेळेस हट्ट धरून बसतो, आम्हाला ह्या गोष्टी नको, ह्या प्रापंचिक गोष्टी काय करायच्या. हे तर कर्माची गती, राहडगडीची न्याय, ह्या सगळे कर्मानं भेटणारच आहे. सगळ्या मागायचं असेल, काही पाहिजे असेल तर मागावं, तर परमेश्वर मागावं, परमेश्वराचं प्रेम मागावं. जसं तो लेकरूवाळा असतो, तो लेकरू असतो, आईशिवाय त्याला काहीच नको आहे, पाहिजे तर फक्त आईच. तसं आम्हाला या देवतेची साधनं नको, देवतींची फळं नको, आम्हाला या दृष्टपद दिसणाऱ्या लौकिक वस्तू नको आहे. पाहिजे तर आम्हाला फक्त देव हवा आहे. देव भेटेल का हीच वासना ठेवायची. आईच पाहिजे मला माझी. हे तुझे पदार्थ मला नको आहे. लेकरू आळी आईची निदृष्टांते, तिची किविना सर्वज्ञ म्हणले पोराजी वासी आग्रह नाही. आग्रह जरी होय तरी कोपरा पाढा नाही, म्हणून नाम येते विघ्नहरी.
अरे आम्ही तर द्यायलाच बसलेलो आहे, आम्ही तर देणारच आहे, सगळं काही सर्वस्व द्यायचंच आहे आम्हाला, या जीवाला द्यायसाठीच आम्ही या भूतलावर आलेलो आहे. पण हा पोरगाच असा आहे, म्हणजे जीवच अशी आहे, जीवमतीच तशी आहे. कशी आहे? पोरा जीवाशी आग्रह नाही, आग्रह करून बसत नाही, धरणं धरून बसत नाही. हा मला देवच पाहिजे असं धरणं धरून बसणं, देव ही अपेक्षा करतात ना, याने धरणं धरून बसावं माझ्याजवळ. धरणं धरून बसलेले जगाचा सासुरवास आहे, सहन करते, देवाजवळ बसतेच ती, आणि देव त्याला देतोच. तसा पोरा जीवाशी आग्रह नाही, आग्रह करत नाही तो, देवा मला प्रेम पाहिजे. जर आग्रह असेल तर परमेश्वर ज्ञानियाशी प्रेम देते, ज्ञानियाला सुद्धा प्रेम दिलं जातं. या कोपरा पान्हा नाही आहे, कोपऱ्याला कधी पान्हा येतो काय? आपण म्हणतो काय कोपऱ्याला आपलं लावून दिलं गुळ, ते काय तोडी लागत नाही, चाटता येत नाही, खाता येत नाही असं म्हणतात, अशी म्हण आहे. हो, कोपरा पान्हा नाही आहे ही म्हण आहे. अरे कोपऱ्याला सुद्धा पाना फुटून स्तनालाच पाना फुटतो अशातला काही प्रकार नाही आहे. कोपऱ्याला सुद्धा तिथून सुद्धा दूध येऊ शकतं. फक्त म्हणावं देव मला पाहिजे, मला काही आवडत नाही, फक्त देव पाहिजे, देव माझा मी देवाचा. ऐशा काही होईल पोरा जीवा, परमेश्वर तर असूचलेले आहे. अशीच विचार करावं, जीवानं सांगावं की परमेश्वर माझा आहे आणि मी परमेश्वराचा आहे. बस का बाई? असं आहे नामाचे 10 ठाय. पोरा जीवाशी आग्रह नाही, आग्रह जरी होय ती परमेश्वर ज्ञानियाशी प्रेम देते. कोपरा पान्हा नाही आहे, कोपऱ्याला सुद्धा पाना येते. हे नामाचे 10 ठाय आहे. निश्चयात्मक ईश्वराजवळ धरणं धरून बसा, देव नक्कीच आपली सगळ्या मनोकामना पूर्ण करतील, इच्छा पूर्ण करतील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.